मीरा भाईंदर परिसरामध्ये मनसेकडून ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे। भाजपच्या विजयावर मनसेकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय। भाजपचा विजय हा जनतेवर केलेला अन्याय असल्याचं या बॅनरच्या माध्यमातून मनसे नेते संतोष शिंगाडे यांनी घणाघात करताना म्हटलंय। मीरा भाईंदर परिसरात मनसेकडून ठिकठिकाणी हे बॅनर लावले गेलेत। भाजपच्या विजयावर त्यातून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय। जनतेच्या अपेक्षा, स्थानिक प्रश्न आणि विकासाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून सत्ता मिळवली गेली असा आरोप या बॅनरच्या माध्यमातून शिंगाडे यांनी केलेला आहे। मराठी वॉर्ड आहे, मुस्लिम वॉर्ड आहे आणि त्या वॉर्डमध्ये जर भाजपच्या पहिले जे नगरसेवक त्यांच्यावर लोक नाराज होती, म्हणजे आम्ही जो फिरवतो तेव्हा लोक नाराज असताना सुद्धा हे लोक लीडने पहिल्या राऊंडला 2-2.5 दुसऱ्या राऊंडला 2-2.5 तिसऱ्या राऊंडला 1-1.5 अशी मतं कशी पडू शकतात? म्हणजे तुम्हाला प्रत्येक मीरा भाईंदरमध्ये सगळ्या वॉर्डमध्ये पॅनल बीजेपी आलं, कसं शक्य असू शकतं की लोकांचा जर रोष पूर्ण होता बीजेपीवर, या टायमाला बीजेपी मीरा भाईंदरमध्ये नको आहे, मग ते या असं असताना वातावरण मीरा भाईंदरमध्ये भाजप एक हाती कसं येऊ शकतं?